नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः हजेरी लावली आणि या मुसळधार पावसाने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत विघ्न घातला। देगलूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रमाला मोठा अडथळा निर्माण झाला आणि अजित पवार यांना भाषण थोडक्यात आटपावं लागलं। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। पक्षात मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश घेत असतानाच आकाशाने अचानक आपला मूड बदलला। सभेच्या मध्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अजित पवार यांनी भाषण सुरू केल्याबरोबर पावसाचा जोर इतका वाढला की कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी खुर्च्या डोक्यावर धराव्या लागल्या। महिला आणि पुरुषांची एकच धांदल उडाली। कार्यक्रम स्थळावरील साऊंड सिस्टीम आणि लाइटिंगवरही पावसाचा परिणाम झाला। पावसाचा जोर पाहता अजित पवार यांनी आपलं भाषण थोडक्यात आटोपलं आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं। स्थानिक प्रशासनाने तातडीने विजेचा पुरवठा खंडित केला आणि सर्व उपस्थितांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला। देगलूर तालुक्यात सायंकाळी पावसाचा जोर कायम राहिला असून काही भागात वीज पुरवठा खंडित झाला।